मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर निलेश राणे यांनी धाड टाकली। यावेळी घरात पैसे आढळलेत। भाजपच्या पदाधिकाऱ्यावर पैसे वाटप करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करण्यात आला। निलेश राणे यांनी याचा लाईव्ह व्हिडिओ तयार करत हे स्टिंग ऑपरेशन केलं। यावेळी त्यांनी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा बोलावलं। याचे कुडाळचे तो पप्या तवटे, तो रुपेश कानडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं। त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे। ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा। मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार। मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे। मला काय तुम्ही कारवाई करताय, आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही। माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही। पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे, आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे। तुम्ही योग्य ती कारवाई करा। मी उद्या येतो तुम्हाला भेटायला। तर आता मी तुमच्याकडे हँडओव्हर करतो, माझं काम इकडे झालेलं आहे। बाकीचं तुम्ही आता बाकीची प्रोसिजर तुम्ही करा। मी मी उद्या येतो तुम्हाला भेटायला। तुझा काय संबंध आहे या घराशी? आणि ड्रायव्हर, मी बोललो तू वरती काय करतोय? मग तो चावी द्यायला आलो। आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं, म्हणजे बघत होतो, तर हे दोघं आतल्या खोलीत, जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल, हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते। त्यांना माहित नाही मी तयारीने आलो होतो, खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो। ते पळायचे सगळे मार्ग बंद होते। त्यांना जेव्हा कळलं ते गपचूप वरती बसले। त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे, त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत। वैभव नाईकांनी यावरून आता निलेश राणे यांच्यावरच आरोप केलेले आहेत, पाहूयात। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केनवडेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातले प्रचार प्रमुख होते, आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते। आणि त्यामुळे विजय केनवडेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता, वाटप सुरू झालं होतं। आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं। आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहेत, आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत। हे थोडे पैसे पकडलेत, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला, एका मताला पैसे वाटप होत आहे। यात शिंदे सेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करतायत। आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापुढच्या याआधी घेतली नाही, कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत। नवनाथ बन यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूयात। मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही। जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतायत का, आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करतायत का, याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे। भारतीय जनता पार्टी पैसे वाटपावर विश्वास ठेवत नाही। आमचा लोकशाहीवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर संपूर्ण विश्वास आहे। भाजपला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतात का, याचा तपास या निमित्ताने झाला पाहिजे। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला। तद्दन खोटा आहे, असत्य आहे। तद्दन खोटा आहे, असत्य आहे। तद्दन खोटा आहे, असत्य आहे। तुमचं काय मत आहे त्याबद्दल? गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। 3 दिवसा अगोदर तिथला असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे।
की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे, तुम्हाला पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल. याचा अर्थ काय? आज संध्याकाळी मालवण निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनाच्या निमित्ताने जिल्हाध्यक्षाने आता मी आज मालवणच्या या आमच्या प्रचार कार्यालयामध्ये उपस्थित होतो आणि त्यावेळी एक आमदार महोदयांनी केलेलं फेसबुक लाईव्ह बघितलं आणि त्या फेसबुक लाईव्हमध्ये आमदारांनी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय केनवडेकर यांनी त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या घरामध्ये काही कॅश सापडली तर त्या सगळ्या कॅशचा संबंध त्याने भारतीय जनता पार्टीशी जोडला आहे. खरं तर विजय केनवडेकर यांच्या घरी थेट आमदारांनी जाणं किंवा कोणत्याच कार्यकर्त्याच्या घरी हे मला वाटतं योग्य नाही. यासाठी अनेक यंत्रणा आहेत. काही शंका असल्यास तर ते यंत्रणाच्या माध्यमातून ते केलं पाहिजे.